नमस्कार, मी प्रवीण निंगनोरे. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे. तो विषय म्हणजे आहे आपलं मन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत तुकोबाराय यांच्या भजनामधील ही एक ओळ आहे. आणि हे सर्व काही आपल्याला सांगून जाते की मनाचं अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही कष्ट करतोय, आपण ध्येयाच्या दिशेने रोज वाटचाल करतोय, आपल्याला जितकं 100% देता येईल एखादं ध्येय गाठण्यासाठी तितकं आपण देतोय. मग आपला मुलगा असू दे करिअरच्या बाबतीत, किंवा आपण स्वतः असू दे, आपल्या फायनान्शियल पोझिशन्समध्ये असू दे, किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये असू दे, किंवा आपल्या करिअर ग्रोथमध्ये असू दे. पण या सगळ्यांच्या मध्ये आपण एखाद्या वेळेला आपलं 100% देत असताना देखील आपल्याला कधी कधी फील होतं की आपण स्टक झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये एक पॅटर्न तयार झालेला आहे. जर मागं तुम्ही जाऊन चेक केला, मागील 1 वर्ष, 2 वर्ष किंवा मागील 5 वर्षामध्ये जर तुम्ही चेक केलं, तर तुमच्या इमोशनल पॅटर्न तयार आहे, तुमचं बिहेवियरल पॅटर्न तयार आहे, तुमचं मेंटली पॅटर्न तयार आहे, तुम्ही त्या पॅटर्नमध्ये जगताय. रोज जर तुमचा दिवसभराचा प्रवाह बघितला तर तुम्हाला त्याच पॅटर्नमध्ये आपण जगत आलेलो आहे. त्यामुळे रिझल्ट देखील आपल्याला तसाच यायला लागला. बघा, आपल्याला राग कधी येतो, आपण नर्वस कधी होतो, आनंदी कधी होतो, हे जे ट्रिगर्स पॉइंट आहेत हे ठरलेले आहेत. आणि मग त्याच्यानुसार आपलं इमोशन्स चेंज होत असतात. आणि ह्याचं मूळ कारण शोधायला गेलं तर आपलं मन आहे. जितकं मन आपण सकारात्मक ठेवू, आपलं मनाची जी स्थिती आहे ती जितकी आपण हाय लेवलला ठेवू, तितकं आपल्याला बाकीच्या गोष्टींच्या मध्ये रिझल्ट येणार आहे. त्यामुळे जर समजा रेग्युलर जर आपण सकारात्मक विचारांच्या मध्ये जर जगत असेल, सकारात्मक विचार आपल्यामध्ये असतील, तर रिझल्ट देखील काय येणार आहे, त्याचा सकारात्मक येणार आहे. जर आपण नकारात्मक विचारांच्या प्रवाहामध्ये जर जगत असेल, तर नक्कीच डेफिनेटली आपल्याला आयुष्यामध्ये अनेक चॅलेंजेसना, अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार. तर ह्या सगळ्यांचा जर आपल्याला कनेक्टिव्हिटी बघायला गेली तर आपल्या मनाचा इफेक्ट हा आपल्या भावनांच्यावर होतो. आपल्या भावनांचा इफेक्ट किंवा भावना हे आपल्या कृतीवर नियंत्रण करतात. आपली कृती जी काही घडत असते, आपल्यातून जे काही कार्य घडत असतं, डेली रुटीनचं असू दे किंवा आपल्या गोल्स अचिव्हमेंटमध्ये असू दे, तर त्याच्यावर इफेक्ट आपल्या भावनांचा होत असतोय. आणि आपले जे काही कृत्य आहेत, आपल्या ऍक्शन आहेत, त्याच आपल्या जीवनाला दशा देणारे असतात, आपल्या जीवनाला दिशा देणारे असतात. मग आपल्या जीवनाची जर आपल्याला दशा बदलायची असेल तर पहिला मनाची आपल्याला दिशा बदलावी लागणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार तर बघा, असं समजून जाऊया की आपलं मन म्हणजे एक वृक्ष आहे मोठं. आणि वृक्षाचं मूळ आहे. मन म्हणजे वृक्षाचं काय आहे, मूळ आहे. तर खोड म्हणजे त्याच्या फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत. त्याच्या फांद्या म्हणजे ऍक्शन्स आहेत, आपण डेली काय घेतो ते. आणि त्याला लागणारं फ्रूट म्हणजेच त्याचा परिणाम आहे. मग जर आपल्या झाडाचं मूळ जितकं स्ट्रॉंग असेल ना, तितकंच फळ गोड असणार, तितकंच फांद्या स्ट्रॉंग असणार आहेत, आणि तितकंच त्याचं खोड स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे आपल्याला काम या मुळावर करायचं आहे. जर आपण मुळावर जास्त काम करायला तर आपल्याला नक्कीच काय मिळणार आहे, जीवनामध्ये यश मिळणार. तर आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे, हा जो एक चक्र आहे, तो काय करायचा आहे, पहिला आपल्या मनावर नियंत्रण केलं तर आपल्या इमोशन्सवर नियंत्रण होणार. आपल्या इमोशन्सवर, आपल्या भावनांच्यावर जर आपण नियंत्रण करायला शिकलं तर नक्कीच आमच्या कृतीवर परिणाम होणार आहे, आपल्या ऍक्शन्सवर परिणाम होणार आहे. आणि ऍक्शन्सवर परिणाम झाला की डेफिनेटली रिझल्टवर परिणाम आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनला समजावून सांगत असताना हे वाक्य नक्की वापरलंय की जर तुला सक्सेस व्हायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या मनावर कंट्रोल करायला पाहिजे. जीवनात ज्या व्यक्तीने मनावर कंट्रोल केलेला आहे, तर त्या मनासारखा दुसरा दोस्त नाही आहे आपल्या जीवनामध्ये, दुसरा मित्र नाही आहे. आणि जर हेच मन आपल्याला जर कंट्रोल करायला लागलं तर त्याच्यासारखा शत्रू दुसरा जीवनामध्ये कोण नाही. इतकं महत्व मनाला आपल्या जीवनामध्ये. तर हे जे पॅटर्न्स तयार झालेले आहेत, आता जे काय आपण आहोत, आजच्या अवस्थेला जे काय आहोत, त्याचं जर मूळ शोधायला गेलं तर त्याचं मूळ आहे आपलं बालपण. लहानपणी आपल्याला आपल्या पालकांनी, आपल्या रिलेटिव्ह, आपले मित्र, आपल्या स्कूलमध्ये आपल्याला जे जे काही सांगितले ते आपण सर्व काही ग्रहण करून ठेवले. ॲज लाईक अ सॉफ्टवेअर. एखादं कॉम्प्युटर कसं डाटा जो काय आपण त्यात फीड करतो ते सगळं सेव्ह करून ठेवते ना, सेम आपण त्या गोष्टी सगळ्या सेव्ह करून ठेवल्यात. त्या चुकीच्या आहेत, बरोबर आहेत, त्याचं काही
परिणाम आहेत काय किंवा त्याचं काही मोजमाप स्टँडर्ड आहे का हे आपल्याला काही माहीत नाही, परंतु त्यांनी जे काय सांगितलं ते आपण सेव्ह करून ठेवले आणि त्याच डाटाच्या अनालाइजवर आपण डिसिजन घेत आले जीवनामध्ये. त्याच डाटाच्या अनालाइजवर आपण स्वतःचं करिअर घडवत आले. मग ते कदाचित चुकीचं असेल तर आपला निर्णय सगळे चुकीचा असतो, आपले विचारसरणी चुकीची असते, आपले थॉट प्रोसेस चुकीची असते. त्यामुळे आपल्याला काय आहे की ह्या ज्या बिलीफ सिस्टीम्स आहेत ह्या बदलाव्या लागणार. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय असते याच्यामध्ये, तर बऱ्याचदा आपल्याला नवीन गोष्टी स्वीकारणं, चेंजेस, बदल, मानव हा बदलाचा मुख्य सोर्स आहे. म्हणजे जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर सर्वात महत्वाचं काम की आपण बदलाला सामोरं जायला शिकलं पाहिजे. तर बऱ्याचदा आपल्याला नवीन हॅबिट्स असतात स्वीकारायच्या, परंतु आपलं ते मन स्वीकारत नाही. अनेक अशा नवीन गोष्टी असतात की ती माझ्या ग्रोथसाठी आवश्यक असते, माझ्या करिअरसाठी आवश्यक असते, परंतु आपण त्याला स्वीकारत नाही, आपण बदलाला सामोरं जात नाही, आपल्याला त्याची भीती वाटते. जर बदल झाला तर आपल्याला काय होईल, अपयश येईल, त्रास होईल या गोष्टीचा. तर हा देखील एक काय आहे, तर निगेटिव्ह विचारांचा, याचा सगळ्या गोष्टींचा मनावर देखील त्याचा परिणाम होते. जर आपण बदलाला न घाबरता बदलाला जर सामोरं नाही गेलं तर आपल्याकडे ज्या बिलीफ सिस्टीम तयार आहेत, ज्या जुन्या थॉट प्रोसेस चालू आहेत त्याच्यानुसारच आपण जगत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपण रेग्युलर आपल्या रुटीनच्या जीवनामध्ये आपला फोकस कुठल्या गोष्टीवर आहे. म्हणजे बघा, एकंदर आपला फोकस निगेटिव्ह गोष्टीवर जास्त आहे काय पॉझिटिव्ह गोष्टीवर जास्त आहे. बऱ्याचदा आपल्याला काय पाहिजे याच्यापेक्षा काय नको ह्याच्यावर जास्त फोकस करतो. म्हणजे मला कर्ज नको, मला हे वजन कमी करायचं आहे, किंवा मला काय नको आहे याच्यावर फोकस करतो. तर आपल्याला फोकस कशावर करायचं की काय पाहिजे आहे. तर त्याला आपण म्हणतो की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींच्यावर फोकस करा. ग्लास अर्धा भरलेला असेल तर आपल्याला दोन ऑप्शन्स असतात बोलण्यासाठी, की ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरलेला आहे. तर पॉझिटिव्ह वेनं आपण प्रत्येक गोष्टीकडे बघायला चालू केलं ना, तर मग आपल्याला इनर आपले थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह व्हायला चालू होतं. सबकॉन्शियस माइंड हे स्वीकारायला तयार होतं. आता कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर 3 ते 4 व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मनाचा अभ्यास करणार आहोत की मन आपल्या करिअरच्या बाबतीत, आपल्या जीवनाच्या बाबतीत, आपले नाते संबंध बिघडवायला आणि चांगलं करायला, दोन्ही गोष्टीसाठी मन किती महत्वाचं आहे. आजपर्यंत आपण जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांचा परिणाम आपल्या करिअरवर, आपल्या जीवनावर किती झालेला आहे आणि तो निर्णय घेत असताना आपल्या मनाची अवस्था काय होती, त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे त्याची जाणीव आपल्याला नक्कीच होईल. त्यामुळं पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. 2 दिवसामध्ये मी तुम्हाला तो